महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावती शहर येथे फिर्यादी धनराज कृष्णराव जुमळे राहणार शिराळा जिल्हा अमरावती यांचे तक्रारीवरून शिराळा येथील रेचा व जिनिंगमध्ये टीन पत्रे कापून त्यामधील रेचा व जिनिंगचे साहित्य एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याने पोलीस स्टेशन वलगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळाला भेट दिली असता असे निदर्शनास आले की सदर जिनिंग फॅक्टरी हे बरेच दिवसांपासून बंद स्थितीत आहे। त्यामुळे फिर्यादी यांच्याकडून घटनेसंबंधाने बारकाईने विचारपूस केली असता सदर मुद्देमाल हा नेण्यासाठी 4 व्हीलर गाडीचा वापर करावाच लागेल असे सांगितल्याने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पहाटे 4 ते 5 वेळा पिवळ्या रंगाचे लोडिंग ऑटो सदर घटनास्थळावरून गेला आहे। सदर माहितीवरून साधारण 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता माहिती मिळाली की सदर ऑटो हा लालखडी भागातील आहे। त्यानंतर गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की वलगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे शुभम उत्ताने हा मागील काही दिवसांपासून लालखडी भागात येत होता। आरोपी नामे शुभम यास वलगाव येथून ताब्यात घेतले असता त्याला त्याचे पूर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम भाऊरावजी उत्ताने वय वर्ष 28 राहणार धनगरपुरा वलगाव असे सांगितले। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने वलगाव येथील जिनिंग फॅक्टरीमध्ये 6 ते 7 वेळा त्याचा साथीदार शरीफ खान उर्फ गुड्डू अजीज खान सतीनगर यांनी जिनिंग फॅक्टरीमधील लोहा व मशीन चोरल्या त्या आणण्यासाठी लालखडी येथून नूरशहा मोहम्मद शहा तसेच शेख अकील शेख लाल यांनी चोरलेला माल लालखडी येथे आणण्यासाठी त्यांचे लोडिंग ऑटोचा वापर केला। आरोपी यास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीचा गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व पुढील तपास करत आरोपी यांना तसेच हस्तगत मुद्देमाल पोलीस ठाणे वलगाव यांच्या ताब्यात देण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शफीक अमरावती। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।